तुम्हाला जर तुमचा चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करायचा असेल तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही सिक्रेट ट्रिक्स सांगणार आहे की त्या सिक्रेट ट्रिक्समुळं तुमचे व्ह्यूज, तुमचे सबस्क्रायबर, तुमचा वॉच टाईम हा अगदी 15 दिवसात कंप्लीट होऊन तुमचा चॅनल हा लवकरात लवकर काय होईल, मॉनिटाईज होईल। व्हिडिओमधील प्रत्येक पॉईंट हा खूप महत्त्वाचा असणार आहे, त्याच्यामुळे कोणताही पॉईंट तुम्हाला मिस करायचा नाही। तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, मी माझं वायटी स्टुडिओ ओपन केलेलं आहे। वायटी स्टुडिओमध्ये कंटेंट ऑप्शनवरती गेल्यानंतर माझे ह्या 7 दिवसातले किंवा 8 दिवसात मी जेवढे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते सगळे व्हिडिओ यूट्यूबने काय केलेले आहे, व्हायरल केलेले आहे। मग नक्की मी कोणत्या सिक्रेट ट्रिक्स फॉलो केलेल्या आहे किंवा व्हिडिओ बनवताना किंवा व्हिडिओ अपलोड करताना कोणत्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत काय करणार आहे, व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर बघा, मी माझ्या ॲनालिटिक्स ऑप्शनवरती गेले। ॲनालिटिक्स ऑप्शनमध्ये गेल्यानंतर मी काय करते, माझ्या वॉच टाईमवरती क्लिक करत आहे। आता वॉच टाईममध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की माझा 7 दिवसाचा फक्त मी वॉच टाईम काय करत आहे, बघत आहे। तर 7 दिवसाचा माझा वॉच टाईम किती झालेला आहे, 1801 वॉच टाईम काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे। आपल्याला टोटल वॉच टाईम किती लागतो, 4000 वॉच टाईम लागतो चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी। त्यानंतर बघा, मी माझ्या सबस्क्राईबवरती गेले। सबस्क्रायबरवरती गेल्यानंतर मी फक्त 7 दिवसाचे सबस्क्रायबर तुम्हाला दाखवते। तर माझे 7 दिवसाचे सबस्क्रायबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, 697 सबस्क्रायबर। मग आपल्याला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी किती सबस्क्रायबर लागतात, 1000 सबस्क्रायबर लागतात। जर मी 7 दिवसात 700 जवळपास लगभग 700 सबस्क्रायबर आणि 1800 वॉच टाईम काय केलेला आहे, कंप्लीट केलेला आहे। जर लगातार मी तुम्हाला ज्या पद्धतीने काम सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही लगातार फक्त 20 दिवस जरी काम केलं तर तुमचे 20 दिवसात तुमचा क्रायटेरिया हा पूर्ण होऊन तुमचा चॅनल काय होणार आहे, मॉनिटाईज होणार आहे। मग तो कशा पद्धतीने करायचा आहे तो व्हिडिओ बघत राहा। आता बघा, तुम्ही वायटी स्टुडिओवरती गेले। वायटी स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वरती बेल आयकॉनचा ऑप्शन दिसत आहे, त्या बेल आयकॉनच्या ऑप्शनवरती जायचं आहे। बेल आयकॉनच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला पहिलं ऑप्शन दिसत आहे ऑल, त्यानंतर सेकंड ऑप्शन दिसत आहे ॲनालिटिक्स। मग ॲनालिटिक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय येतोय, विकली रिकॅप इज रेडी। मग त्या विकली रिकॅपवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। आता विकली रिकॅपवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं काय दाखवत आहे, यूट्यूब तुमचा जो वीकचा परफॉर्मन्स आहे तो वीकचा परफॉर्मन्स दाखवत आहे। मग त्या गोष्टींमधून आपल्याला काही शिकायचं आहे की नक्की आपले व्हिडिओ यूट्यूब व्हायरल कसे करत आहे आणि त्या गोष्टी काय करायच्या, आपल्याला ऑब्झर्व करायच्या आहे। तर बघा, तुम्हाला दिसत असेल इथं हिअर्स हाऊ पीपल फाउंड यू, म्हणजे तुमचे व्हिडिओज यूट्यूब लोकांना कशा पद्धतीने दाखवत आहे। तर पहिला पॉईंट त्यांनी दिलेला आहे यूट्यूब होम आणि सेकंड दिलेला आहे अप नेक्स्ट। जर तुमच्या पण वायटी स्टुडिओमध्ये हे 2 पॉईंट दाखवत असेल, पहिला पॉईंट यूट्यूब होम आणि सेकंड पॉईंट अप नेक्स्ट, तर नक्कीच यूट्यूब तुमचे व्हिडिओ हे व्हायरल करत आहे किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवत आहे। मग तुम्हाला फक्त ज्या मी ट्रिक्स सांगणार आहे त्या ट्रिक्स फॉलो करायच्या आहे की त्यामुळे तुमचा काय होणार आहे, क्रायटेरिया लवकरात लवकर पूर्ण होणार आहे। आता बघा, पहिला पॉईंट आहे यूट्यूब होम, म्हणजे जेव्हा कोणी ऑडियन्स त्यांचं यूट्यूब ओपन करतात, ते यूट्यूब ओपन केल्यानंतर त्यांच्या होम पेजवरती तुमचे व्हिडिओ हे शो होत आहे किंवा त्यांनी त्यांचे व्हिडिओ स्क्रोल केल्यानंतर तुमचे व्हिडिओ यूट्यूब काय करत आहे, सजेस्ट करत आहे। म्हणजेच यूट्यूब तुमच्या व्हिडिओला व्हायरल करत आहे। मग आपल्याला फक्त आपल्या व्हिडिओला काय करायचं आहे, बूस्ट करायचं आहे। तर बूस्ट कोणत्या पद्धतीने करायचं बघा। त्यानंतर बघा, तुम्हाला वायटी स्टुडिओ स्वतः सांगतं धिस इज व्हॉट दे वॉच, म्हणजे तुमचे जे ऑडियन्स आहे ते ऑडियन्स कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ हे जास्तीत जास्त वॉच करत आहे किंवा तुमचा वायटी स्टुडिओ किंवा तुमचे यूट्यूब तुमच्या कोणत्या व्हिडिओजला जास्तीत जास्त व्हायरल करत आहे। तर तुम्हाला यूट्यूब स्वतः दाखवतं की हे तुमचे व्हिडिओज काय होत आहे, जास्तीत जास्त व्हायरल होत आहे। म्हणजेच इथं काय होतं आहे, ह्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला काय बनवायचे, जास्तीत जास्त बनवायचे आहे। म्हणजे तुम्ही ज्या कंटेंटवरती हे व्हिडिओ बनवलेला आहे तो कंटेंट यूट्यूब काय करत आहे, व्हायरल करत आहे। मग तुम्हाला सेम त्याच कंटेंटवरती काय करायचे आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ हे बनवायचे आहे। तर त्यामुळे काय होणार आहे, तुमचे नक्कीच नंतरचे व्हिडिओ काय होणार आहे, व्हायरल होणार आहे। तर ही सिक्रेट ट्रिक्स मोठे यूट्यूबर्स जनरली फॉलो करतात, पण आपल्याला छोट्या यूट्यूबरला ही गोष्ट माहीत नसते। तर आज यानंतर तुम्हाला तुमचं वायटी स्टुडिओ ओपन करायचं आहे। इथे गेल्यानंतर तुमचे कोणत्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे त्याच पद्धतीचे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला बनवायचा काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला कंटेंट ऑप्शनवरती जायचं आहे। कंटेंट ऑप्शनवरती गेल्यानंतर मी एक माझा व्हिडिओ ओपन करत आहे। आता बघा, मी एक व्हिडिओ माझा गेलेला ओपन केलेला आहे। तुम्हाला इथं दिसत असेल, मी तुम्हाला थंबनेलमध्ये सांगितलं की तुम्हाला ते 3 ग्रीन निशाण आहे, त्या 3 ग्रीन निशाणवरती काम करायचं आहे की त्यामुळे तुमचा चॅनल काय होणार आहे, लवकरात लवकर मॉनिटाईज होणार आहे। मग नक्की ते 3 ग्रीन निशाण कोणते आहे, मग त्यावरती काम कसं करायचं ते बघा। आता तुम्हाला पहिलं दिसत असेल व्ह्यूज, तुमचे व्ह्यूज काय होईल, ग्रीन ॲरोवरती दाखवत आहे। त्यानंतर इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट, म्हणजे तुमचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा CT हा 6.7%, त्याला पण काय दाखवलेलं आहे, ग्रीनमध्ये दाखवलेला आहे।
व्हिडिओचा जो CTR आहे तो CTR 5%च्या वरती असला तर तुम्हाला इथं काय होणार आहे, ग्रीन ॲरो शो केला जाणार आहे. त्यानंतर ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन म्हणजे इथं तुमचा ऑडिओ रिटेन्शन दाखवलं जातं, जो आहे माझा 3 मिनिट 19 सेकंद, तो पण ग्रीनमध्ये दाखवला जात आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमच्या व्हिडिओवरती हे तिन्ही पण जे ॲरो आहे ते तिन्ही ॲरो जर ग्रीन पॉईंटमध्ये दाखवले गेले तर नक्कीच तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस हे 100% जास्तीत जास्त असतात. मग ज्यावेळेस तुमच्या व्हिडिओवरती हे 3 ॲरो ग्रीनमध्ये शो केले जातील त्यावेळेस YT स्टुडिओकडून किंवा यूट्यूबकडून तुमचे व्हिडिओ हे व्हायरल होण्याचे चान्सेस हे जास्तीत जास्त असतात आणि तुमचे हे व्हिडिओ व्हायरल होतातच. मग हे 3 ग्रीन ॲरो तुम्हाला ग्रीन कसे आणायचे तर लक्ष द्या, तुम्हाला YT स्टुडिओ स्वतः सांगत आहे. बघा मी काय करते, माझा व्हिडिओ ओपन करते. ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल का माझा वॉच टाईम 582 वॉच टाईम फक्त. लगभग मी हा व्हिडिओ तीन दिवसापूर्वी मी काय केलेला, हा माझा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तिथं तुम्हाला दिसत आहे की 3 दिवसात माझा वॉच टाईम 582 तास मला मिळालेला आहे आणि सबस्क्रायबर 190 सबस्क्रायबर फक्त अवघ्या 3 दिवसात मिळालेले आहे, ते पण एका व्हिडिओमधून मिळालेले आहे. तर बघा तुम्ही ह्या पद्धतीने जर फक्त 5 ते 6 व्हिडिओ अपलोड केले तरी तुमचा वॉच टाईम हा 4000 कंप्लीट होणार आहे. तुमचे 1000 सबस्क्रायबर हे काय होणार आहे, इझिली कंप्लीट होणार आहे. तर तुम्हाला नक्की कोणत्या पद्धतीने व्हिडिओ बनवायचे आहे किंवा कोणत्या पद्धतीने अपलोड करायचे आहे तर बघा, जवळपास बघा तुम्हाला ह्या व्हिडिओचं ऑडिओ रिटेन्शन किती दाखवलेलं आहे, 30 मिनिट 20 सेकंद, 22.8%. म्हणजे तुमचं जर ऑडिओ रिटेन्शन 20%च्या वरती असेल तर नक्कीच यूट्यूब तुमचा व्हिडिओ काय करतो, व्हायरल करतो. आता यामध्ये तुम्हाला दिसत आहे की तुमचा हा व्हिडिओ व्हायरल का झालेला आहे किंवा तुमच्या ह्या व्हिडिओजला व्ह्यूज का जास्तीत जास्त आलेले आहे, तर तुमचा इंट्रो. आता इथे इंट्रोवरती हायलाईट आहे, स्पाईकवरती हायलाईट आहे. आता बघा, ज्यावेळेस तुमच्या व्हिडिओचा इंट्रो, आता लक्ष द्या, ज्यावेळेस तुमचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जर 30 सेकंदाचा, पहिला 30 सेकंदाचा जर इंट्रो एकदम स्ट्रॉंग असेल तर त्यामुळे काय होतं, तुमचा ऑडियन्स 30 सेकंद एंगेज होतो आहे आणि एंगेज झाल्यामुळे काय होते, तुमचे ते व्ह्यूज काय केले जातात, काउंट केले जातात. त्यामुळे तुम्हाला पहिला 30 सेकंद एकदम तो तुमचा इंट्रो आहे तो एकदम स्ट्रॉंग ठेवायचा आहे. मग आता माझ्या ह्या व्हिडिओचा इंट्रो एकदम स्ट्रॉंग आहे की ज्यामुळे माझा हा व्हिडिओ काय झालेला आहे, जास्तीत जास्त व्हायरल झालेला आहे. मग तुम्हाला जे बाकीचे तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात ते व्हिडिओ ह्याच पद्धतीने बनवायचे आहे किंवा त्यांचा इंट्रो ह्याच पद्धतीने बनवायचा आहे की त्यामुळे काय होते, तुमचे व्हिडिओ हे काय होते, जास्तीत जास्त व्हायरल होतील. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे स्पाईक. आता बघा इथं काय सांगितलेलं आहे, स्पाईक ॲपियर वेन मोर व्ह्युअर्स आर वॉचिंग, रिवॉचिंग ऑर शेअरिंग मुवमेंट्स ऑफ युअर व्हिडिओ. म्हणजे जास्तीत जास्त ऑडियन्सने काय केलेलं आहे, माझा व्हिडिओ हा रिपीट बघितलेला आहे किंवा हा व्हिडिओ काय केलेला आहे, जास्तीत जास्त शेअर केलेला आहे. त्यामुळे पण माझा व्हिडिओ काय केलेला आहे, यूट्यूबने जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय केलेला आहे, पाठवलेला आहे. मग तुमच्या व्हिडिओचा तुम्ही जे नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहात तर नेक्स्ट व्हिडिओचा इंट्रो ह्या पद्धतीने बनवायचा आहे किंवा तुम्ही जो आतला कंटेंट बनवलेला आहे त्या आतल्या कंटेंटवरती तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच पद्धतीने ह्याच व्हिडिओप्रमाणे काय करायचं आहे, फोकस करायचा आहे की त्यामुळे तुमचा व्हिडिओ काय होईल, हा व्हायरल होईल. आता नेक्स्ट बघा, मी ॲनालिटिक्सवरती गेले. ॲनालिटिक्सवरती गेल्यानंतर ऑडियन्समध्ये गेली. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथे कळणार आहे की का तुमचे व्हिडिओ लवकरात लवकर यूट्यूब व्हायरल करतो किंवा तुमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त व्ह्यूज यूट्यूब आणतो. आता इथं तुम्हाला दिसत आहे वॉच टाईम फ्रॉम सबस्क्रायबर नॉट सबस्क्राईब 86.6%. म्हणजे ज्यांनी तुमचा जो चॅनल आहे सबस्क्राईब केलेला नाही त्या ऑडियन्सकडनं तुम्हाला काय मिळालेलं आहे, जास्तीत जास्त वॉच टाईम मिळालेला आहे. म्हणजे जवळपास 86% वॉच टाईम तुम्हाला ज्यांनी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांच्यापासून मिळालेला आहे आणि सबस्क्रायबरपासून फक्त 13% मिळालेला आहे. याचा अर्थ काय होत आहे की यूट्यूब तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त बूस्ट करत आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय करत आहे, पोचवत आहे. त्यामुळं काय होत आहे, ह्या व्हिडिओला तुम्हाला काय मिळत आहे, जास्तीत जास्त व्ह्यूज मिळत आहे, जास्तीत जास्त वॉच टाईम मिळत आहे किंवा जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळत आहे. यावरून तुम्हाला कळत असेल की यूट्यूबचं काम करत आहे. मग आपल्याला कोणत्या पॉईंटकडे लक्ष द्यायचं आहे. यानंतर बघा, व्हॉट युअर ऑडियन्स वॉचेस. आता तुम्हाला इथे YT स्टुडिओने स्वतः सांगितलं आहे की तुमचे जे ऑडियन्स आहे ते ऑडियन्स काय करत आहे, तुमचे हे चॅनल बघत आहे. मग तुम्हाला बघायचं आहे की त्या चॅनलवरती व्हिजिट करायचं आहे, त्या चॅनलवरती नक्की कोणत्या पद्धतीचे व्हिडिओज बनवले जातात किंवा त्या चॅनलवरती नक्की कोणत्या व्हिडिओजला जास्तीत जास्त व्ह्यूज आलेले आहे, त्या पद्धतीचे व्हिडिओ काय करायचे आहे, तुम्हाला तुमच्या चॅनलवरती बनवायचे आहे. मग तो ब्लॉग असेल किंवा अदर कोणते चॅनल असतील. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की तुम्ही कोणत्या टाईमला व्हिडिओ अपलोड करता. आता व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सुरुवातीचे 2 तास खूप महत्त्वाचे असतात. आता तुम्ही ज्या टाईमला व्हिडिओ अपलोड करता तो टाईम सगळ्यात महत्त्वाचा असतो, कारण तुम्हाला व्हिडिओ अशा टाईमला अपलोड करायचा आहे की त्यावेळेस तुमचे ऑडियन्स हे काय असणार आहे, ॲक्टिव्ह असणार आहे. म्हणजे तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जास्तीत जास्त ऑडियन्सने तुमचा व्हिडिओ बघितला पाहिजे, कारण सुरुवातीचे 2 तास खूप महत्त्वाचे असते. तुमच्या जर सुरुवातीच्या 2 तासात तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त बघितला गेला किंवा जास्तीत जास्त टाईम बघितला गेला तर यूट्यूब अल्गोरिदमला हे क्लिक होतं किंवा यूट्यूब अल्गोरिदममध्ये हे फिक्स होतं, ह्या व्हिडिओचा कंटेंट हा जास्तीत जास्त छान आहे किंवा ह्या व्हिडिओवरती
व्हिडिओवरती जास्तीत जास्त ऑडियन्स काय झालेले आहे, एंगेज झालेले आहे. 2 तासाचा सर्वे केल्यानंतर तुमचा यूट्यूब अल्गोरिदम काय करतो, तुमच्या व्हिडिओला व्हायरल करायचं की नाही करायचं हे ठरवतो. त्यामुळे सुरुवातीचे 2 तास इम्पॉर्टंट आहे. मग आपला व्हिडिओ अपलोड आपल्याला ह्या टाईमला करायचा आहे की आपला ऑडियन्स त्या टाईमला काय पाहिजे, ॲक्टिव्ह पाहिजे. आता तुमचे ऑडियन्स हे यूट्यूबवरती कधी जास्त ॲक्टिव्ह असतात हे वाईट आपल्याला स्वतः दाखवतं. आता त्या पद्धतीनेच मी काय करते, माझे व्हिडिओ हे पब्लिश करते. आता पब्लिश करण्याचा टाईम मी माझा स्वतःचा काय ठेवलेला आहे, पहिले मी जनरली 5 वाजता व्हिडिओ अपलोड करायची. पण जेव्हा मी यूट्यूबवरती माझ्या व्हाईट स्टुडिओवरती बघितलं तर मला कळालं की दुपारच्या 12 ते रात्रीचा 11 वाजेचा पिरियड ह्यामध्ये काय झालेलं आहे, माझे ऑडियन्स जास्त ॲक्टिव्ह आहे, जास्त सक्रिय आहे. माझं ह्या टाईममध्ये काय केला जातो, जास्तीच व्हिडिओ बघितला जाते. पण तुम्ही बघू शकता की म्हणजे जवळपास 12चा टाईम दिसतोय तुम्हाला, 11:59 त्या टाईमला जवळपास माझे जेवढे म्हणजे दिवस आहे त्या सगळ्या दिवसांमध्ये माझे ऑडियन्स काय दाखवलेलं आहे, ॲक्टिव्ह दाखवलेले आहे. त्यानंतर जो तुम्ही 5चा टाईम बघितला, संध्याकाळचा 5चा टाईम, तर त्यामध्ये पण काय केलेलं आहे, माझे सगळे ऑडियन्स काय दाखवलेले आहे, ॲक्टिव्ह दाखवलेलं आहे. एक पण दिवस काही दाखवलेलं नाही, ब्लॅक दाखवलेलं नाही. त्यामुळे मी माझे व्हिडिओ अपलोड करताना शक्यतो दुपारी 12च्या आधी म्हणजे 11 ते 12मध्ये करते आणि संध्याकाळी करायचं ठरलं तर 5 ते 6 ह्या टाईममध्ये करते की त्या आता मी ज्या टाईमला व्हिडिओ अपलोड करत आहे त्या टाईमला मला काय मिळत आहे, जास्तीत जास्त ऑडियन्स मिळत आहे. माझे जास्तीत जास्त ऑडियन्स काय आहे, ॲक्टिव्ह आहे. त्यामुळे सुरुवातीच्या 2 तासामध्ये माझा व्हिडिओ जास्तीत जास्त ऑडियन्सकडून बघितला गेल्यामुळे माझं व्हिडिओचं ऑडिओ रिटेन्शन वाढत आहे, क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट वाढत आहे. त्यामुळे माझा व्हिडिओ काय केला जातो, यूट्यूबकडून जास्तीत जास्त व्हायरल केला जात आहे. मग तुम्हाला व्हिडिओ अपलोड करताना ह्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या स्टेप सांगितल्या आहे त्या सगळ्या स्टेप A to Z तुम्हाला काय करायचं आहे, फॉलो करायच्या आहे. त्या स्टेप फॉलो करून तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ बनवायचे आहे, रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचे आहे की त्यामुळं तुमचे व्ह्यूज, तुमचे सबस्क्रायबर, तुमचा वॉच टाईम हा झपाट्याने वाढेल आणि झपाट्याने वाढून तुमचा चॅनल काय होईल, लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. तर आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.